महाराष्ट्रातील सर्व ITI करणाऱ्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर हे जे आजचं आपलं नवीन सेशन आहे ते आहे जे आपल्याला नवीन MCQचे PDF मिळाली आहे एम्प्लॉयबिलिटी स्किलकरिता। जो सब्जेक्ट सर्व ट्रेडकरिता कसा आहे कॉमन आहे, सर्वांना कंपल्सरी आहे। तर जे आपल्याला 575 जवळपास MCQ आहे निम्मीने दिलेले आहे आणि तेच आपल्या पेपरला येतात, त्याचीच आपली सिरीज चाललेली आहे। आणि हा आजचा जो आपला सेशन आहे म्हणजे आपला क्लास आहे 7वा क्लास आहे, ऑलरेडी 6 क्लास झालेले आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सोबतच जर तुम्हाला फ्री मध्ये मॉक टेस्ट द्यायची असणार किंवा तुम्हाला फ्री MCQची PDF जे की मराठी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे ते तुम्हाला omgfreestudy.com या वेबसाईट वरती मिळणार। एकतर वेबसाईट वरती डायरेक्ट जा किंवा मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही फ्री मध्ये काय करू शकता, डाउनलोड करू शकता। आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा मी नवीन सेशन म्हणणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर चला वळूया मग मेन आपल्या विषयाकडे। तर हे आजचं आपलं सेशन ITI मध्ये फर्स्ट इयर मध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे, कारण सब्जेक्टच आपला कसा आहे कॉमन आहे। तर आपली जे सिरीज चाललेली आहे एकदम त्याचा 7वा क्लास आहे आणि 7व्या क्लासमध्ये आपण आज दुसरा चॅप्टर युनिट चालू करणार आहे, म्हणजेच काय कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यू, म्हणजेच आपला संविधानिक जे मूल्य आपले नागरिकत्व आहे त्याच्याकरता आपण म्हणजे त्याचे जे MCQ आहे त्याला कव्हर करणार आहे। जवळपास त्याच्यामध्ये 15 MCQ आहे। आपला पहिला आणि 6वा सेशन ऑलरेडी संपलेला आहे, म्हणजे चॅप्टर युनिट आपला संपलेला आहे याच्या अगोदरच्या सेशनमध्ये। ठीक आहे, प्रश्न 2 भाषेमध्ये आहे जे प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो, मराठी आणि इंग्लिश। मी मराठीमध्ये वाचणार, तुम्हाला जे समजते तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता। ठीक आहे, आता बघा पहिला प्रश्न आहे सर्वात पहिला की मूल्य आणि नैतिकता आपल्याला चांगले रिकामी जागा निर्माण करण्यास मदत करते। आता तुम्हाला नेमकं नैतिकता म्हणजे काय होते, जशी आपली नैतिक जबाबदारी असते, नैतिक काय असते, जबाबदारी असते, आपलं मूल्य असते। मूल्य म्हणजे काय की आपण डिसाईड करू शकू की चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट गोष्टी कोणत्या, त्याच्यातल्या आपण चांगल्याच गोष्टी घेऊ आणि चांगल्याच गोष्टी करून चांगलंच वागू, हे काय झाले आपले मूल्य झाले। आणि काय झाले मग त्याच्याच मग चांगल्या वागू, कोणाची मदत करू, कोणाला त्रास नाही देऊ, कोणाचं लुटू नाही, या सर्व काय झालं आपल्या नैतिक जबाबदाऱ्या झाल्या किंवा नैतिकता झाली। ती काय झाली नैतिकता, म्हणजे एखाद्याचं काहीतरी पडलं आपल्याला दिसतंय पडताना आणि ते उचलून घरी घेऊन जायचं, त्याला नैतिकता म्हणता नाही येणार। आपलं पडलं असणार एखाद्याच्या खिशातलं एखाद्याचं पॉकेट किंवा एखाद्याचे पैसे दिसत आहे आपल्याला, ते घेऊन त्याच्या मागे धावून त्याला परत करणं ही काय आपली नैतिकता आहे। तर तसंच विचारलंय तुम्हाला की मूल्य आणि नैतिकता आपल्याला चांगले रिकामी जागा काय करण्यास निर्माण करण्यास मदत करते। जर तुमचे मूल्य पण चांगले आहे आणि तुमची नैतिकता पण चांगली आहे तर तुम्ही एक चांगले नागरिक बनू शकता। तुमचं बिहेवियर, वर्तणूक सर्व काय राहणार, चांगलं राहणार, जे की सर्वांना आवडणार। ठीक आहे, आणि सर्वांचं कोणाचंच नुकसान होणार नाही तुमच्या मूल्यानं नैतिकतेमुळे, बरोबर आहे। तर प्रश्न तेच विचारला की तुमचं मूल्य आणि नैतिकता जर आपल्याला काय चांगले करण्यास निर्माण करण्यास मदत करते, गेम चांगला करण्यास का, खेळण्यास का, बिलकुल नाही। ठीक आहे, आपल्याला वर्तन चांगलं करण्यास ते मदत करते, म्हणजे बिहेवियर चांगलं करण्यास मदत करते, अभ्यास चांगला करण्यास मदत करते असं म्हणू शकत नाही, रेंट आणि भाड्याने राहायसाठी पण तुम्हाला मदत करते असं म्हणू नाही शकत, पण तुमचे मूल्य आणि नैतिकता तुमचं बिहेवियर वर्तन बरोबर करण्यामध्ये तुम्हाला काय करते, मदत करते, म्हणजेच निर्माण करणं। ठीक आहे, त्याच्यानंतरचं आहे मूल्य एखाद्या व्यक्तीचे ठरवते। नेमकं मूल्य काय ठरवते, आता तुम्हाला सांगितलं मूल्य म्हणजे काय की काय विचार करतो आपण, काय फील करतो, बरोबर आहे, हे काय झालं मूल्य। आणि एथिक म्हणजे काय होतं आपलं, नैतिकता होती। आता याच्यात नैतिकतेचं नाही बोललाय, पण मूल्य एखाद्या व्यक्तीचे रिकामी जागा ठरवते। नेमकं काय ठरवते की तो किती पात्र आहे, त्याचा कॅरेक्टर कसा आहे ते ठरवते। म्हणजे काय की तुम्ही काय विचार करता, काय फील करता, त्याच्यावरून तुमचे काय होते मूल्य ठरते। समजा तुम्ही एखाद्याच गोष्टीला, म्हणजे गोष्ट एकच आहे पण त्याचा तुम्ही विचार निगेटिव्ह पद्धतीने करता, बरोबर आहे, फील पण एखाद्या गोष्टीला तुम्ही निगेटिव्ह करता, म्हणजे तुमचं कॅरेक्टर लेस आहे म्हणतो बा कधी कधी आपण, ते तसंच तुमचं पात्र जे आहे, पात्र म्हणा किंवा कॅरेक्टर्स म्हणू आपण त्याला, जसं एक त्या कॅरेक्टरला चारित्र पण एक शब्द लावला जातो कधी कधी, पण आपलं पात्र ठरवते की नेमकं आपल्या मूल्यावरून की आपण नेमकं कशा, ना लॅपटॉप ठरवत, घर नाही ठरवत आणि सिस्टम पण नाही ठरवत, तर याचा ए ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे। ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे सोशल मीडियावर रिकामी जागा फॉरवर्ड करणे चांगले नाही। ॲक्च्युली सोशल मीडियाच चांगला नाही, फक्त कशासाठी चांगला आहे की फक्त आपल्याला कामापुरता चांगला आहे, पण त्याचा आजच्या काळामध्ये तुम्हीच बघा, तुम्हीच आपला विचार, आपल्या आजूबाजूचा विचार करा की त्याच्या नादामध्ये तुमच्या मोबाईलचा खर्च, तुमच्या इंटरनेटचा खर्च आणि जीवनातला अमूल्य वेळ तुम्ही त्याच्यामध्ये वाया घालवत आहे। काय करताय तुम्ही, वाया घालवत आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही जरी नसाल तरी तुमच्यासारखे असणार, तुमचे मित्र असणार, मैत्रिणीचा भाऊ असणार, बहिणी असणार, लहान मोठे छोटे जे काही
दिसणार नाही, बरोबर आहे. ते सोशल मीडियाच्या याच्यामध्ये पूर्ण विळख्यामध्ये डुबलेले आहे सर्व. तर हे कारण की याच्यामध्ये भविष्यामध्ये याचं नुकसान दिसणार आणि होणार, आता ते लक्षामध्ये येणार नाही. कारण कसं आहे, बिमारी झाल्यावरच समजते की माझं लिव्हर फेल झालं आहे की किडनी फेल झाली आहे, होत असताना लक्षात नाही येत लवकर, बरोबर आहे. म्हणजे दुखलं तरी असं वाटतं असंच दुखत असणार ना, तसंच आहे त्या सोशल मीडियाच्या बिमारीचं. ठीक आहे, तरी असो, काही हरकत नाही. सोशल मीडियावर रिकामी जागा फॉरवर्ड करणे चांगले नाही. काय चांगले नाही फॉरवर्ड करणं? खोट्या बातम्या. संदेश पाठवणं चांगलं आहे, शुभेच्छा पाठवणं चांगलं आहे, गाणी पाठवणे काही वाईट नाही आहे. ठीक आहे, चांगले आहे म्हणतात ना, वाईट पण नाही म्हणतात त्याला, बरोबर आहे. पण फेक न्यूज म्हणजे खोट्या बातम्या पाठवणं बिलकुल चांगलं नाही. कारण बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला मेसेज येतात. म्हणजे आता हे सेशन बघितल्यानंतर ते तुम्ही असे नका करू जे मी सांगत आहे. काय की एखाद्यानं तुम्हाला पाठवलं की अरे इथं असं अशी घटना झाली बा, इथं असं घडलं, तर याला अशी मदतीची गरज आहे किंवा असं त्याला काहीतरी पाहिजे, मग याची पर्स पडून आहे, याचे डॉक्युमेंट पडून आहे. आता तो मेसेज जर तुम्हाला खरंच माहीत आहे की खरं आहे की खोटं आहे ते तुम्हाला माहीतच नाही, तर मग तुम्ही त्या मेसेजला फॉरवर्ड कधीच नाही करायचं. कारण की ती काय राहू शकते, फेक न्यूज राहू शकते. म्हणजे यांनी काय होऊ शकते, एखादं समजा जाती आणि धर्माचा समजा खेळ चाललेला आहे, मग एखाद्या जातीने एखाद्या जातीवाल्याला मारलं की एखाद्या धर्मवाल्याने दुसऱ्या धर्मवाल्याला मारलं. ॲक्च्युअली ती खोटी बातमी आहे, पण ती जर वाऱ्यासारखी पसरत गेली तर काय होईल, मग ते दंगे होण्याचा विषय होतो. काय होतो, दंगे होण्याचा विषय होतो. म्हणून जर तुम्ही न्यूजवरती ऐकत असाल तरच म्हणू शकता की नाही ही बातमी खरी आहे. तोपर्यंत बिलकुल सर्कस करायची नाही, बिलकुल कधीच फॉरवर्ड करायचं नाही, जोपर्यंत तुम्हाला तो मेसेज खरंच ओरिजिनल आहे का माहीत नाही तोपर्यंत. माहीत कसं होणार का तुम्हाला, अंतर्यामी आहे का नाही, मग माहीत नाही तर मग पाठवायचंच नाही. कारण की कसं होते, त्यांनी खूप साऱ्या खोट्या, म्हणजे काय, मग त्या इलेक्शनमध्ये असो, सरकारच्या असो, कोणाच्याही असो, एखाद्या पर्सनल व्यक्तीच्या असो, काही असो, माहीत नाही तर बिलकुल पाठवू नका आणि बिलकुल फॉरवर्ड करायचं नाही. कारण ती खोटी आहे की खरी आहे तेच जर तुम्हाला माहीत नाही, फॉरवर्ड करायचं मग आपल्याला काही अधिकार नाही. उद्या चालून कोणी आपल्याला बदनाम करणार, बरोबर आहे. मग आपली एका अमुक माणसानी असं अमुक केलं, मग ती खोटी बातमी आहे पण जर वाऱ्यासारखी पसरली तर आपली बदनामी होऊन जायची, बरोबर आहे. म्हणून याची सुरुवात आपणच करायची, कोणतीच फेक बातमी, कारण माहीतच नाही ना आपल्याला काय आहे, तर बिलकुल फेक बातमी कधी फॉरवर्ड करायची नाही सोशल मीडियावर. खास करून सोशल मीडियावर नाही, कुठंच नाही करायची. कारण कसं आहे, आपल्याला खूप बरं वाटते, पण मग विचार करायचा का जर आपल्यासोबत जर असंच झालं मग कसं वाटणार, मग खूप मजा येते. ठीक आहे, तर म्हणण्याचा हे ऑप्शन काय, परफेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, देशाच्या कायद्याचा आदर करणारी आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती रिकामी जागा आहे. एकदम सोपाचा प्रश्न आहे, ॲक्च्युअली पूर्णच प्रश्न सोपेच आहे, पण हा एकदमच की देशाचे जे आपले कायदे आहे, म्हणजे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे संविधान आहे, त्याचं पालन करणं, त्याचे नियम पाळणं, याला नेमकं काय म्हणू, त्याला व्यावसायिक नाही म्हणू, वाईट कर्मचारी पण नाही म्हणू, त्याला काय म्हणू, जबाबदार नागरिक म्हणू. कारण की जबाबदार नागरिक काय करणार, लहान मुले तर करणार नाही. जबाबदार नागरिक काय करणार, त्या कायद्याचं आदर पण करणार आणि कायद्याचं काय करणार, पालन पण करणार. त्याला रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणतो की जबाबदार नागरिक म्हणतो. म्हणून याचं सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, रीटाला ऑफिसमध्ये कुणाची पर्स सापडली, म्हणजे रीटाला कोणाची तरी पर्स पडली आणि ती सापडली ऑफिसमध्ये, ती ऑफिस मॅनेजरला देते. ती काय करते, त्या ऑफिसचा जो मॅनेजर आहे त्याच्याकडे नेऊन देते. म्हणजे ती किती प्रामाणिक झाली विचार करा. हे दर्शवते की तिला रिकामी जागा आहे. मग ती नेमकी कशी आहे, याच्यातनं समजते की कशी आहे ती, प्रामाणिकपणा आहे तिच्यामध्ये. काय तिच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, हॉनेस्टी आहे. ठीक आहे, म्हणजे तिच्यामध्ये राग नाही आहे, मैत्री नाही आहे, कोणता काही स्तंभ नाही आहे. ती कशी आहे, हॉनेस्टी आहे, प्रामाणिकपणा आहे तिच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे स्पष्ट होते याच्यातून दिसते की तुम्ही कशा पद्धतीची तुमची इथिक काय, कशा पद्धतीच्या तुमच्या व्हॅल्यू आहे तर ते तुम्हाला समजायला येते. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर आहे, भारतीय राज्यघटनेला रिकामी जागा असेही म्हणतात. जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला दुसरं नाव काय, एकदम छोट्या बच्चांचा प्रश्न असं म्हणू शकतो, त्याला काय म्हणतो, भारतीय संविधान म्हणतो आपण. काय म्हणतो, भारतीय संविधान. म्हणजे जे राज्यघटना आहे त्यालाच आपण काय म्हणतो, संविधान म्हणतो. तेही कोणाचं, भारताचं. प्रत्येक देशाचं वेगळं असतं, पण आपल्या भारताचं काय, भारतीय संविधान. म्हणजे त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न, भारत हा सार्वभौमिक देश आहे, याचा अर्थ ते स्वतःचे रिकामी जागा बनवू शकतात. आता बघा, आपल्या कॉन्स्टिट्यूशन किंवा आपल्या देशाचं खास गोष्ट कोणती आहे की आपण काय सार्वभौमिक आहोत. याचा सार्वभौमिकचा अर्थ काय की आपला देश काय करू शकते, नवीन नियम तयार करू शकते, नवीन नियमामध्ये बदल पण करू शकते, त्याला ॲक्शनमध्ये पण घेऊ शकते, पण बाहेरच्या देशाकरताना आपल्या नियमावरती काही प्रभाव पडत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचे नियम वेगळे आहे, बाहेरच्यांचे नियम वेगळे आहे. आता काही मिळते जुळते जरी असले तर बरेचसे नियम वेगळे असतात. ते नियम आपल्याच देशामध्ये, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला पॉवर दिलेली आहे, आपल्या संविधानात पॉवर दिलेली आहे, सर्व लोकांना समान अधिकार दिलेला आहे की ते काय करू शकतात की ठरवू शकतात की नाही हा नियम आहे आणि हा नियम सर्वांना पाळायचा आहे. कोणीच बाहेरच्या देशात येऊन आपल्या इथं दखल घेऊ शकत नाही. तर मग याच्यामध्ये काय की आपण काय करू
करू शकतो, पैशाचा विषय नाही याच्यामध्ये, स्टेटचा नाही आहे, इलेक्शनचा पण नाही आहे, पण तुम्ही काय करू शकता, नियम आणि निर्णय म्हणजे नियम बनवू शकता आणि त्याचे निर्णय पण घेऊ शकता किंवा निर्णय घेतो आणि नियम बनवतो आपण आपल्याच देशात, म्हणजे त्याला सार्वभौम असं म्हटलं जाते. ठीक आहे, सार्वभौमिक पण म्हटलं जाते, म्हणून याचं डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न म्हणताय भारतीय राज्यघटना आपल्याला देशाच्या रिकामी जागाचा संचय. आता जी राज्यघटना आहे ती राज्यघटनेत नेमकं काय लिहिलेलं आहे, राज्यघटनेमध्ये स्टोरी लिहिलेली आहे की नेमके नियम लिहिलेले आहे की काय कानून कायदे लिहिलेलं आहे, काय लिहिलं आहे असं तुम्हाला विचारलं. अगदी सोपाचा प्रश्न. त्याच्यामध्ये लॉज आणि रूल दिलेले आहे, म्हणजे काय कायदे आणि नियम दिलेले आहे कशामध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये, की असं असं मग ही कलम मग ही असं मग असं केलं तर ते तसं होणार, तसं केलं तर तसं होणार, ते सर्व कुठं लिहिलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा राज्यघटनेमध्ये पूर्ण नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यावरती आपला काय होतो, देश चालतो ते सर्वांना मानावंच लागतं. बरोबर आहे, सर्वांना काय करावं लागतं, मानावंच लागतं. हे कधीपासून झालं, जेव्हापासून आपला देश स्वतंत्र झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं, भारताचं संविधान दिलं, तेव्हापासून हे सर्व अंमलात आलं. आणि त्याच्या पहिले एकदम धिंगाणा होता आपल्या जगात नाही म्हणता येईल, आपल्या देशात तरी. बरोबर आहे, तेव्हापासून आपण माणुसकीमध्ये आलो आपला देश घेऊन. बरोबर आहे, चला समोरचा घ्या. समोर मिस्टर जॉन्सन यांना 8 वर्षाच्या मुलीला घराच्या कामासाठी कामावर ठेवायचे आहे. ठीक आहे, एक मिस्टर जॉन्सन आहे. आता जॉन्सन तर आपल्या देशातला नसणार, बाहेरच्या देशातला असणार. ठीक आहे, तर त्याला एका मुलीला घरच्या कामासाठी ठेवायचं आहे, पण तिचं वय किती आहे, फक्त 8 वर्षाची ती मुलगी आहे. किती वर्षाची आहे, 8 वर्षाची. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये जोपर्यंत तुम्ही 14 वर्षाचे होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी कामाला ठेवू शकत नाही, कारण आपल्या इथं त्याला प्रतिबंध आहे. म्हणजे आपला लेबर लॉ आहे आपल्या इथं की 14 वर्षाच्या खालचं म्हणजे बालमजदुरी पूर्णपणे आपल्या याच्यात काय बंद आहे. तुम्हाला दिसलं तरी तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि ज्यांनी ठेवलं त्याचा धिंगाणा मचवू शकता तुम्ही, कारण की तो गुन्हेगार राहील ना, मग तुम्हाला काहीच नाही होणार. ठीक आहे, भारतात आम्ही हे प्रतिबंधित करतो कारण ते रिकामी जागा आहे. काय आहे ते, तटस्थ आहे, जनरल आहे, की शोषणाविरुद्ध हक्क आहे, म्हणजे आपला हक्क आहे, आपण त्याला काय करू शकतो, प्रतिबंधित करू शकतो. आपल्या याच्यात 14 वर्षाच्या खालील कोणीच कोणाला ठेवू शकत नाही नोकर 14 वर्षाचा होतपर्यंत किंवा त्याच्या पुढे जातपर्यंत. बरोबर आहे, म्हणजे हे काय आपलं शोषणाविरुद्धची एक लढाई आहे, एक काय आपला हक्क आहे बिलकुल. बरोबर आहे, पण बाहेर देशामध्ये करत असणार, पण आपल्या इथे ते जमत नाही. तर सी ऑप्शन काय याचा एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, मंदिर, चर्च किंवा मशिदीत प्रार्थना करण्यासाठी जाण्याचे स्वातंत्र्य आहे. वर्णाच्या या स्तंभाला रिकामी जागा म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये संविधान आलं त्याच्यानंतर, म्हणजे आज तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, समजा मुस्लिम असाल तुम्ही मंदिरात जाल तर तुम्हाला कोणी रोखणार नाही, तुम्ही हिंदू असाल तुम्ही मस्जिदीत जाल तुम्हाला कोणी हात दाखवू शकणार नाही, रोखू शकणार नाही. बरोबर आहे, तिथं जाऊन तुम्ही प्रार्थना जरी केली तरी तुम्हाला कोणी काही म्हणू नाही शकत, कारण हे सर्व कशाने शक्ती दिलेली आहे, हे सर्व शक्ती दिलेली आहे आपल्याला संविधानाने. म्हणजे तुम्ही म्हणाल की नाही मी या धर्माला मानायचं आहे मला, तरी तुम्हाला बंधन नाही, तुम्ही त्या धर्माला मानू शकता, तुम्ही तिथे जाऊन पूजा करू शकता किंवा तुम्ही काही करू शकता. बरोबर आहे, तुम्हाला त्याचं स्वतंत्र दिलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते कोणी दिलं, ती दिलं आपल्या संविधानाने. संविधान कोणी दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. बरोबर आहे, लक्षात ठेवा. तर मग वर्णाच्या या स्तंभाला म्हणजे तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन किंवा मंदिरामध्ये जाऊन, चर्चामध्ये जाऊन, मस्जिदमध्ये जाऊन, आता ज्या धर्माचा आहे त्याच धर्मात जातो, पण तरी पण तुमची इच्छा झाली की नाही मला वेगळीकडे जायचं आहे, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. याच्यासाठी काही कोणता नियम नाही रोखण्यासाठी. ठीक आहे, तर तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी म्हणता येईल का त्याला, की फसवणूक म्हणता येईल, की प्रामाणिकपणा म्हणता येईल, की आदर म्हणता येईल. त्याला काय म्हणू आपण, रिस्पेक्ट म्हणू. म्हणजे जे आपले वर्ण आहे ना, वर्णामधला हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, रिस्पेक्ट म्हणतो. काय म्हणतो, रिस्पेक्ट म्हणतो. ते एकमेकाचा आदर करणं पण म्हणतो. म्हणून याचा डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. याची ॲक्च्युअली रिस्पेक्टची लिस्ट आहे की कोणाला दुखवू नका, कोणाचं नुकसान करू नका, अशा प्रकारची खूप मोठी आहे. तुम्ही बुक वाचलं असणार तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, पर्यावरणात हानिकारक म्हणजे 6 स्तंभ आहे आपले. ॲक्च्युअली 6 जर पाडले तुम्ही एकदम बेस्ट माणूस बनू शकता. ते पुस्तकात वाचून जा जर बेस्ट माणूस बनायचं असणार तर. पर्यावरणात हानिकारक धूर, वायू आणि रसायने मोठ्या प्रमाणात मिसळली त्याला रिकामी जागा म्हणतात. सरळ की जर तुम्ही काय करताय की भेसळ करताय आहे ॲक्च्युअलमध्ये, त्याला बिघडवण्याचा प्रयत्न करताय किंवा बिघडवत आहे, धूर असो, वायू असो, रसायनाने असो, तर त्याला काय म्हणाल, त्याला आपण काय म्हणतो, प्रदूषण म्हणतो. आता ते प्रदूषण हवेचं राहू शकते, जमिनीचं राहू शकते, पुन्हा तुमच्या पाण्याचं राहू शकते, वेगळं राहू शकते. प्रदूषण म्हणजे प्रदूषण असतं. नॅचरलपेक्षा बॅलन्सपेक्षा अनबॅलन्स करणं त्याला आपण काय म्हणतो, प्रदूषण म्हणतो. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न,
शेती आणि गृहनिर्मितीसाठी झाडे तोडायला रिकामी जागा म्हणतात. आता तुम्हाला शेती जरी करायची असणार ना तरी तुम्हाला जंगल पहिले तोडावं लागेल, मगच तुमची तिथं काय होऊ शकते, शेती होऊ शकते. घरं बांधायची असणार तरी तुम्हाला तिथे जंगल तोडावं लागेल, तिथे तुमचं काय होऊ शकते, घरं बनवू शकते. तर याला नेमकं काय म्हणतो, सरळच एकदम सोपाच आहे की त्याला काय म्हणतो, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड म्हणू. काय म्हणू, जंगलतोड. जंगलातले झाडं तोडतात त्याला जंगलतोडच म्हणू ना, म्हणण्याचा हे ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे काय, रसायने, कचरा, प्लॅस्टिक पाण्यात सोडायला रिकामी जागा म्हणतात. सोपा आहे. तुम्ही पाण्यामध्ये काय करताय, कचरा करताय, म्हणजे पाणी काय करताय, खराब करताय. मग मी सांगितलं प्रदूषण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. तर पाण्यामध्ये कचरा होता तर त्याला आपण काय म्हणू, ध्वनी प्रदूषण नाही, जमिनीवरचं प्रदूषण नाही, वायू नाही, त्याला काय म्हणू, जल प्रदूषण म्हणू, म्हणजेच वॉटर पोल्युशन म्हणू. बरोबर आहे. तर त्याचा सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, शास्त्रज्ञ आपल्याला चेतावणी देत आहे की पृथ्वीच्या तापमानात वाढ रिकामी जागा होते. आता जर तुमच्या याच्यामध्ये काय, पृथ्वीचं तापमान वाढून राहिलं आहे, आता वारंवार चेतावणी देतच आहे आणि चेतावणी देत आहे ना, तुम्हाला दिसत पण आहे की आज उन्हाळ्यामध्ये पावसाळा लागतो, पावसाळ्यामध्ये उन्हाळा लागतो, कधी हिवाळा लागणार, कधी पावसाळा लागणार, काही नेम राहिलेला नाही. कारण आपलं सृष्टीला काय केलं, आपण अनबॅलन्स करत चाललो आहे. काय करत चाललो आहे, अनबॅलन्स. आणि असंच जर होत राहिलं तर मे बी तुमची पिढी, आमची पिढी निघून जाईल, पण त्याच्यानंतरची जी पिढी येणार त्याला हे सर्व भोगावं लागणार. हे सर्व भोगावं लागणार. कोणामुळं, ते आपल्याचमुळं, कारण की आपल्या चुकीमुळं, आपल्यामुळं म्हणण्यापेक्षा. बरोबर आहे. तर नेमकं पृथ्वीच्या तापमानात वाढ म्हणजेच नेमकं काय होते, पृथ्वीच्या तापमानात वाढ होते म्हणजे कशामुळे काय होते, त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे ते ग्रीन हाऊस गॅसेसमुळे होते, म्हणजे जसं कार्बन डायऑक्साईडचा एक लेअर बनतं, म्हणजे जे उष्णता आहे ती पृथ्वीची वापस रिफ्लेक्ट होत नाही वातावरणामध्ये, ते जमा होते का डब्बा पॅक केल्यासारखं, त्याने पृथ्वीचं तापमान वाढते. पृथ्वीचं जर तापमान वाढलं तर मग ते बर्फ वितळणार आणि सर्वीकडे पूर येणार, मग सर्वांचा विषय होणार. ठीक आहे. तर आता सध्या पुरतं या प्रश्नाचा ऑप्शन काय, डी बिलकुल परफेक्ट आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे की श्याम प्लॅस्टिक आणि रासायनिक खतांचा वापर टाळतो, तो रिकामी जागाचे अनुसरण करत आहे. आता श्याम काय करताय की तो प्रयत्न करताय की मला पृथ्वीला वाचवायचं आहे आणि सर्वजण काय म्हणाल, माझ्या बापाची आहे का, मला काय करायचं आहे, माझं चाललंय सर्व. याच्याचमुळं पृथ्वीचं सर्वात जास्त नुकसान आहे. पण जेव्हा तुम्ही जबाबदार बनाल, जेव्हा तुम्ही नैतिक जबाबदारी पाळाल आपली की नाही रे बाबा प्लॅस्टिकनी नुकसान होतं, मी कमीत कमी प्लॅस्टिक वापरणार, जमीन माझी खराब होत आहेत, कमीत कमी रासायनिक खतं वापरणार, तुम्ही स्वतःशी ठरवाल. एक बघा, फरक एका वेळेस सर्वांमध्ये पडू शकत नाही, पण एकामुळे एकामध्ये फरक पडत जाऊ शकतो, एवढं 100% बरोबर आहे. तर मग आता नेमकं त्याला आपण काय म्हणू, नेमकं जर कोणी असं करत असणार असतात, बरेचसे लोक असे आहे की खतं वापरणार नाही, रासायनिक, बाहेर प्लॅस्टिक फेकणार नाही, बरोबर आहे, कचरा करणार नाही, बरोबर प्रॉपर पद्धतीने प्रॉपर गोष्टी प्रॉपरच वेळेत बरोबर सर्व करणार. तर त्याला नेमकं काय म्हणू, म्हणजे ती लाईफस्टाईल जी आहे त्याची, त्याला काय म्हणू आपण, हिरवी जीवनशैली म्हणू. काय म्हणू आपण त्याला, हिरवी जीवनशैली. जसं ग्रीन जॉब होते, काय होते, ग्रीन जॉब होते, हिरवे जॉब होते. तर हिरवे म्हणजे रंगाने हिरवे नाही, मी सांगितलं तुम्हाला या पहिले. तसंच आपली लाईफस्टाईल पण काय करू शकतो आपण, ग्रीन ठेवू शकतो. ग्रीन म्हणजेच काय, ग्रीन म्हणजेच हिरवी. तर हिरवी म्हणजे नेमकी काय, जसं कुठं जायचं असणार तर आपण काय करू, पेट्रोलच्या गाड्या न वापरता सायकल वापरू. आता पूर्ण नाही देत मी, छोटे छोटे पटापट सांगून देतो. केमिकल कमीत कमी शेतामध्ये वापरणार, इलेक्ट्रिसिटी काम आहे तेव्हाच वापरणार किंवा मग सोलर एनर्जी वापरणार. अशा टाईपची जे लाईफस्टाईल असते ना आपल्या जीवनामध्ये परिवर्तन, म्हणजे प्लॅस्टिकची बॅग नाही घेऊन जाणार, बरोबर आहे, प्लॅस्टिकच्या वस्तू कमीत कमी वापरणार किंवा अशा वस्तू वापरणार की तिला रिसायकल करता येईल, पुन्हा डबल तिचा बनवता येईल. म्हणजे प्लॅस्टिकची बॉटल असणार, तिला बरोबर भंगारवाल्यालाच देऊन, भाऊ तू पैसे नको देऊ पण हे कचरा घेऊन जा तू आमचा आणि तू जाऊन विक. मग विकला म्हणजे काय, तो कंपनीमध्ये जाईल, तिथे मग त्याच प्लॅस्टिकच्या नवीन बनतील. मग लोकांना कसं वाटते, काय त्या भंगारवाल्याला विकायचं आहे का, पैसा कमी आहे का आपल्याकडे, नाही, तुमच्याकडे जरी पैसे कमी नसले तरी तुम्ही काय करायचं की आजूबाजूला सांगायचं, भाऊ तुला लाज वाटते ना, तुला ते भंगार विकायला नाही आवडत ना, तर मग तू काय कर की भंगारवाला येते तेव्हा त्याला फ्रीमध्ये देऊन दे ना, तो आपल्या मोठापणा दाखव. कमीत कमी ते वस्तू इतरत्र पडून प्रदूषण वाढणार नाही, ती काय होईल, पुन्हा डबल रिसायकल होईल, पुन्हा डबल काय होईल, रिसायकल होईल. असं आपण छोटा छोटा बदल करू शकतो, तोही स्वतःपासनं. तर अशा लाईफस्टाईलला आपण काय म्हणू, ग्रीन लाईफ सायकल म्हणू. काय म्हणू, ग्रीन लाईफ सायकल म्हणजे हिरवी जीवनशैली. तर याचा ए ऑप्शन काय एकदम
परफेक्ट आहे. तर हे 15 प्रश्न होते कोणत्या, आपल्या दुसऱ्या युनिटचे. अशा पद्धतीनं असं म्हणू शकतो मी आता की तुमचे 3 युनिट संपलेले आहेत. 3 युनिट काय झालेले आहे, संपलेले आहे. म्हणजे पहिला, दुसरा आणि 6वा. आपण याच्यानंतरचं सेशन काय करू, कंटिन्यू करू. ठीक आहे. त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर सेशन आवडलं असेल तर आठवणीने काय करा, सेशनला लाईक करा, तुमच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत पाठवा. आणि जर तुमचं काही सजेशन असणार आपल्या याविषयी की तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट पुन्हा पाहिजे असणार तर आठवणीने काय करा, कमेंट करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचं नेक्स्ट सेशन बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.